शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 साली झाला आणि शिवाई देवीच्या नावावरून त्यांचं नाव शिवाजी असं ठेवण्यात आलं. शिवजयंतीच्या दिवशी एका मित्राने त्याच्या भाषणात शिवाजी हे जर आपण उलट वाचलं तर ते जीवाशी असं होतं आणि आपला मुलगा मोठेपणी जीवाशी खेळून स्वराज्य निर्माण करेल असं जिजाऊंना वाटलं असावं आणि म्हणून त्यांनी त्यांचं नाव शिवाजी ठेवलं असावं असं त्यांनी सांगितलं. जीवाशी खेळण्याची उदाहरणे म्हणजे शाहिस्तेखानाची फजिती, प्रतापगडचा रणसंग्राम, उमरखिंडची लढाई, आग्र्याहून सुटका. महाराज कित्येक वेळा जीवाशी खेळले पण त्यांनी स्वराज्य आणि प्रजा शाबूत ठेवली. महाराजांचा स्त्री संरक्षणाचा कायदा खूप कडक होता. रांजाचा पाटील हे त्याचं ज्वलंत उदाहरण. रांजाचा पाटलाचा चौरंग बनवण्यात आला होता आणि त्याला चौकात टांगण्यात आलं होतं. त्याचे हात पाय छाटून त्याचे डोळे काढण्यात आले होते. त्यानंतर महाराजांच्या कालावधीमध्ये स्त्रीवर अत्याचार झाल्याची एकही घटना ऐकिवात नाही. घटनांचं कारण म्हणजे आपल्या राज्यात किंवा देशात गेल्या काही दिवसात वारंवार स्त्रियांवर होणारे अत्याचार. असं वाटतं की महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या आणि ह्या नराधमांना तशाच प्रकारच्या शिक्षा द्या जेणेकरून असे गुन्हे करायला ते धजणार नाहीत. महाराज रक्त उसळतं आज भूमीत, लेकांच्या किंकाळ्यांनी आबाळ फाटतं, न्यायाच्या नावाखाली ढोंग आणि राक्षस मात्र मोकळेच फिरतात. ही आहे तुमच्या विचारांची माती. जिथे स्त्री होती मानाच्या ज्योती, आज तिच्याच सन्मानावर घाला आणि आम्ही मात्र शांत उभे भोवती. आज जर आपण असता तलवार आधी न्यायाचीच उगवली असती, गुन्हेगारांच्या छातीत भीती विजेसारखी कोसळली असती. तुमच्या राज्यात स्त्रीचा अपमान म्हणजे मृत्यूदंड समान. ना सबबी, ना राजकारण, ना पैशाचा झाला असता मान. आज या राज्यात वाटतं आज का रे हात थरथरतात, का कायदे गुन्हेगारांना कवठाळतात, का वर्षानुवर्षे खटले रेंगाळतात आणि लेकीचे आयुष्य होरपळतात. राज्य बनावे हीच स्त्रींची इच्छा होती. पण आज लोकशाही असणारे आपल्या देशात, आपल्या राज्यामध्ये कायद्याच्या नावाखाली वर्षानुवर चालणारे खटले पाहिलं की वाटतं राजे तुम्ही पुन्हा जन्माला या आणि या महाराष्ट्राच्या मातीला तरी पुन्हा तेज द्या. जिथं लेकी निर्भय असतील तिथे शिवरायांचा खरा विजय होईल. राजे तुम्ही पुन्हा जन्म घ्या या बलात्कारी रूपी राक्षसांचा. पुन्हा चौरंग बनवा आणि पुन्हा लटकावा त्यांना चौकाचौकात. तोवर ही ज्वाला शांत नको. स्त्री सन्मानाच्या रक्षणासाठी प्रत्येक हृदयात शिवराय पेटू दे.